महाराजांच्या सगळ्या चरित्राकडे बघितल्यानंतर त्यांच्या गाथेतनं काय असा सार दिसतो तुम्हाला शंभूराजांबद्दल, जो आजच्या पिढीला कळला पाहिजे? खरं तर ती लढाई, तो प्रसंग, ते सगळं त्यांचं जगणं शेकडो वर्षापूर्वीच आहे. पण आजसुद्धा ते इथल्या पिढीला अ, हे प्रेरणादायी ठरू शकतं. ते काय आहे? महाराजांबद्दल बोलायचं झालं ना तर एक्सेप्शनल टॅलेंट आहे ते. जर थोरले छत्रपती सुपर ह्युमन होते. मी अजूनही म्हणतो ते महामानव होते. का? कारण एक कारकीर्द अशी आहे पूर्ण उलगडून पाहिल्यानंतर असं वाटतं की 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वतःला स्वतःचं काही कळत नाही. कधी आयुष्य आलं आणि कधी निघून गेलं. तेव्हा हा माणूस 250 ते 300 किल्ले जिंकतो आणि नंतर 21 किल्ल्यांचा तह करून वगैरे किंवा हे बाकीच्या गोष्टी सांभाळत वगैरे आणि सगळीकडून घेरला असताना पण त्यांचेच चिरंजीव धाकले छत्रपती हे एक्सेप्शनल टॅलेंट आहे मला असं वाटतं. हं. कारण अशी एक गोष्ट सांगायची त्यांना जमत नाही. शंभूराजांबरोबरच तुम्ही कर्णसुद्धा घेतलेलं आहे. तुमच्या कर्णावरच्या कर्णावरच्या कविता ह्या काळजाचा ठाव घेणारे आहेत. कर्ण तुम्हाला इतका का भावला? तो तुमच्या कवितेचा विषय का झाला? स्पष्ट आहे सर. जेव्हा तुम्हाला काही आयतं मिळत नाही ना आणि मिळवावं लागतं हं, आणि तीच कंडिशन भारतातल्या 90% तरुणांची. हं. त्यामुळे मीच नाही, कर्णाचे फॅन तुम्हाला 90% लोक का दिसतील? कारण कुठेतरी अँग्री यंग मॅन ही जी कॉन्सेप्ट आली सलीम जावेदची, मला वाटते ती कुठून तरी प्रभावित त्यावरूनच आहे. हां. आणि कर्णही तसाच आहे. मी इच्छा असूनही म्हणू शकत नाही की मी अर्जुनासारखा आहे किंवा मला वाटते की मी अर्जुन आहे. का? कारण अर्जुनाच्या पाठी श्रीकृष्ण व्यक्तिगत उभे होते, बाजूला उभे होते, चुकला की सांगायचे. हं. कर्णाकडे नव्हतं कोणी. आणि तरीही जर खऱ्या महाभारतामध्ये बघायला गेलं तर अर्जुन खूप श्रेष्ठ आहेत. कर्ण कीपअप करण्याचा प्रयत्न करतायत. कादंबऱ्या, नॉवेल्स आणि मी ॲक्सेप्ट करतो. कादंबऱ्या म्हणा, नॉवेल्स म्हणा किंवा रश्मिरथी म्हणा. तर आम्हाला हे कर्णांना मोठं का दाखवा वाटलं? अंगराजांना मोठं का दाखवा वाटलं? कारण ते आम्हाला रिप्रेझेंट करत होते. हं. म्हणून कदाचित मला कर्णाबद्दल तितकी सामान्य आत्मीयता. माणसाचं सामान्य प्रतिनिधित्व माणसाचं आहे ते. प्रतिनिधित्व आहे सर ते, दुसरं काही नाही. तू काहीही नाही आहेस. इवन तुमच्या जन्माला येताच तुमच्या मरणाचं प्लॅनिंग झालंय. हं. इथून तू सर्वाईव्ह करतोय आणि तुला माहीत नाही तुझं लिटरली. आपण म्हणतो की माझं आयुष्य असं वाहत चाललंय, त्यांचं तर लिटरलीच आयुष्य वाहत गेलंय ना. ऐकवू शकाल तुम्ही ते? जन्माचा प्रसंग ऐकवेल मी हां. की काय झालं असेल त्या रात्री. आता दुर्वास ऋषींचा ते वरदान होतं कुंतीला भेटलेलं आणि कुंतीनं मग मला तर वाटतं कुठं नाही का की करून पाहूयात या संकल्पनेच्या खालीच त्यांनी म्हणलं की मला सूर्यासारखा मुलगा पाहिजे आणि ते पूर्ण झालं. पण आता ती एक नाबालिक असल्यामुळे समाजाच्या भीतीनं म्हणा किंवा काय असेल कारण जे काय असेल, पण त्यात मला वाटतं की कर्ण पिसायला नको पाहिजे होता किंवा कर्णाची काय चूक होती त्याच्यामध्ये? हं. तुम्ही काहीतरी एक वरदान आहे, हे आहे, ते आहे, पण कर्णाची जन्माला येऊन काय चूक झाली मग? की तुम्ही त्याचा काय त्याला दोष? त्याचा काय दोष की त्याला तुम्ही पाण्यात सोडून दिलं? हं. म्हणून मी ती रात्र लिहिली ॲज अ कवी आणि नंतर मी स्वतः कर्णाला स्टेजवर म्हणजे कर्णाला समोर बोलवतो की त्या रात्री काय झालं असेल की कडकड कर विध्वंस मचाते उतरे सारे वज्रधरा पर. सगळ्या विजाखाली उतरल्या. कडकड कर विध्वंस मचाते उतरे सारे वज्रधरा पर, सरसर गिरती वर्षा पहुंची जैसे तैसे वसुधा के घर. तीनों लोक में मच गई हलचल, समय ही ऐसा गुजरा था, माँ जमुना भीतर एक बालक सूरज बनकर उतरा था. इतिहास का जो काला पन्ना सबने मिलकर फाड़ दिया, धर्म के नीचे योद्धा को एक अधर्मी कहकर गाड़ दिया. गाथा ये उस वीर की जिसके रोम रोम में दिनकर हो, जिसे दाह मिला जीवन भर जैसे बेलपत्र बिन शंकर हो. ही ती रात्र आहे. क्या बात आहे! त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल पण तुम्ही बोलताय. खूप काही म्हणजे समजा की तो त्याची वेदना तुम्ही मुखर केली वेदना असं हीच म्हणायचं. आहे की जेव्हा तू आता समजा कर्ण येतोय हां. आणि कर्णाला मत मांडायचं तर कर्ण तशातला माणूसही नव्हता कदाचित की जो हे माझ्यासोबत हे झालं, माझ्यासोबत ते झालं असं म्हणणार. मला वाटत नाही. कर्ण फक्त आता एक मत मांडायला येतोय. जे झालं ते झालं ना. पण आता म्हणजे की समजा मैंने एका नाही त्यातलं एक कडवं आहे. आता मला रिकॉल करू द्या एकदा. हां, हां, करा. की ये अभी की है नहीं द्वापर की बीती बात है. म्हणजे कर्ण आता काय म्हणतोय की ये अभी की है नहीं द्वापर की बीती बात है, जहाँ कौन किसका है सगा और कौन किसके साथ है.
जहाँ कौन है माता पिता और कौन भाई बंद है, जहाँ बिछ रही लाशों पे बैठे स्वयं परमानंद है। जहाँ वंश के आधार मुझको व्यर्थ बतलाया गया और हक किसी का छीनने में अर्थ बतलाया गया। जहाँ दुर्योधन ही है सभी, बस पक्ष उनके है अलग। जहाँ बस कपट की बात है, बस कक्ष उनके है अलग। कृष्ण ही बस धर्म की यहाँ डोर लेकर चल रहे, गोविंद ही बस है यहाँ जो दुख में हंस कर जल रहे। उनके अलावा कौन है आगे जो मेरे टिक सके, अरे वो स्वयं ही है परम, ले अवतार ही जो दिख सके। और रण में जो कुछ भी हुआ मैं उसको ना दोहराऊंगा। स्पष्ट, रण में जो कुछ भी हुआ मैं उसको ना दोहराऊंगा। मैं सत्य कहने आ गया हूँ, सत्य कह के जाऊंगा। मैं चुनूंगा दुर्योधन भले दुर्योधन तुम ना चुनो, पर मुझ अधर्मी से प्रथम तुम धर्म क्या है वो सुनो। मला म्हणा तुम्हाला काय म्हणायचंय ते, पण मी काय म्हणतो ऐका, की धर्म और अधर्म की बुनियाद ही अगर कर्म है, मान्य, धर्म और अधर्म की बुनियाद ही अगर कर्म है, और कर्म से निर्मल है जो अगर उसके संग में धर्म है, तो कह दो कान्हा इस जहां में दान करना पाप है, और इस जहां में सूत के घर जन्म लेना श्राप है। कह दो क्षत्रियों को जाके बाणों को तुम फेंक दो, और रण में खींची प्रत्यंचा पर जात रख कर देख लो। हर युद्ध रण पे था ही नहीं, वो रण ही अंतर मन में था, और योग्यता की लाश बन में गिर गया उसी रण पे था। श्रापों और वचनों के जब मैं मर रहा था ढेर पर, तब कर्ण को इस मार डाला भगवानों ने घेर कर। हे झाले त्याच्यासोबत. क्या बात. मी जेव्हा ही कविता ऐकली होती यूट्यूबवरती, अक्षरशः अंगावर काटा आला की तुम्ही जे मुखर केलंय त्याच्या त्या वेदनेला. पण मला अजून एक तुमचा कविता आवडली, ती म्हणजे प्रभू श्रीरामांबद्दल तुम्ही जे लिहिलं. खरं तर तुमच्या कवितेतले राम मला सोशिक पण वाटतात. तुमच्या कवितेतले राम मला सामान्यांच्या घरातले वाटतात. ते फार दैवी नाहीत वाटत. ते एक मर्यादा पुरुषोत्तम ज्या शब्दात तुम्ही त्यांना मांडलेलं आहे. हे राम तुमचे रामकृष्ण हरीमधले आहेत असंही तुम्ही म्हणता. काय तुमची भावना आहे रामाबद्दलची, आणि तुम्ही राम मंदिर येत असतानाच ते लिहिलेलं होतं? साधेपणात आणि एका नॉर्मल जीवनात, आणि विष्णूने एका माणसाच्या व्यक्तीच्या अवतारात इथं येणं, याचा अर्थ एकच आहे की ॲज अ ह्युमन बिंग तुमच्या लिमिट्स किती आहेत, तर तुमच्या लिमिट्स राम आहेत. हां, तुम्ही किती काय करू शकता अचीव, तर तुम्ही राम इतका अचीव करू शकता. म्हणजे काय, एक माणसाचं सर्वोच्च अचिव्हमेंट काय असू शकतं की बाबा प्रत्येकच ॲस्पेक्ट. राम म्हणजे कसं आहे की राम म्हणजे समजा या पाण्याच्या ग्लाससारखं आहे सर, कुठूनही पहा तितकाच पारदर्शक, आणि तसाच त्याच्यातली लपलेली बाजू कोणीच नाही आहे. रामाची काहीच लपलेली बाजू नाही, सगळा तुमच्यासमोर व्यक्त झालेला आहे तो राम. कृष्ण लीला आहे, कृष्ण पूर्णपणे लीला आहे. पण राम ही लीला नाही आहे. राम सरळ मार्गाने, करुणा मार्गाने किंवा दया मार्गाने, क्षमा मार्गाने, पण जर शिस्त लावायची असेल तर शिक्षा देऊन देखील शिकवणारा. आपण म्हणतो ना एक स्ट्रिक्ट टीचर, पण येट सगळ्यांवर जीव लावणारा. तर तो कुठेतरी राम आहे, आणि तेच राम आपल्याला शिकवले गेले पाहिजेत. तेच राम आहेत. राम आणि कर्णाला मिक्स नाही केलं पाहिजे. तुम्ही म्हणता माझ्या रामाला तुम्ही विभागू नका. विभागू नका. नाही, एक तर मला ऐकायचंय पण ते ऐकवतो. म्हणजे कुठेतरी माझे वडील म्हणतात की राम आणि कर्णाला वेगळं ठेवायचं, कारण विष्णूने काहीतरी विचार करूनच वेगवेगळ्या योगांमध्ये दोघांना पाठवलं असेल, राम आणि कृष्णाला. सॉरी, याचं कारण काय आहे की चौकटीच्या आत राम ठेवा, घरामध्ये छान रामायण असेल, पण चौकटीच्या बाहेर कृष्ण ठेवा. महाभारत बाहेर सुरू आहे. जागा जर बदलली तर घरात महाभारत होईल सर. आणि हे सांगायचं असेल कदाचित की जगासोबत जेव्हा तुम्हाला डील करायची ना, तर तुम्हाला लीला किंवा कृष्ण हा समजावा लागेल. रामासारखी स्वतःची नीती, आतून राम ठेवा शरीर, पण वागणुकीत कृष्ण पाहिजे. क्या बात आहे, क्या बात. हां, तुम्ही आतून असे लीलाधारी नाही असू शकत, कारण कृष्ण फक्त कृष्ण करू शकतो. पण तसं वागा, किंवा ती गीता समजून घ्या की कृष्णाला काय म्हणायचं प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गीतेमध्ये सापडेल. पण जेव्हा हे राम लिहिले, तर तुम्ही जसं विभागण्याबद्दल बोललात की राम जेव्हा मी आता कोणत्या पॉलिटिकल पार्टीचा नाही आहे किंवा पार्टीचा विषय, हां, माझं काहीच नाही आहे. पण तरीही मी एक असते एक लेफ्ट आपल्या राम मध्ये जेव्हा आपण गावाकडे असं म्हणतो राम पाहुणे, रामकृष्ण हरी, त्याच्यातला राम हा खूप आपला होता. तो कधी धार्मिक नव्हता अर्थात. हा, तर त्या रामाबद्दल तुम्ही बोलताय. मी त्याच कारणासाठी त्यात एक कडवं टाकलं होतं की भारतातच नव्हे, जगात जिथे जिथे पॉलिटिक्स आहे तिथे तिथे दोन विंग्ज आहेत.
लेफ्ट आहे राईट आहे, ठीक आहे. आणि मला त्यांचा अपमानही केलेला चालणार नाही, त्यांचा वापरही केलेला चालणार नाही रामाच्या नावाचा. हो. मला नाही, तुम्हालाही चालणार नाही, कुणालाच नाही. तुम्हाला कोणत्या वारकरी संप्रदायाला नाही चालणार, कुणाला कुठल्याही रामभक्ताला सुद्धा कुणाला चालणार नाही की माझ्या देवाचा, माझ्या रामाचा एक तर वापर होतोय किंवा त्यांचा अपमान होतोय. मग फलानी पार्टी किंवा फलाना विंग हे करतं आणि फलानी विंग हे करतं. आणि मला वाटतं की तुम्ही लांब ठेवा ना तुमची घाण. तुम्हाला जे करायचे ते तुम्ही दुरून करा. माझ्यापर्यंत काय येत आहेत, माझ्या रामापर्यंत काय, माझ्या देवळापर्यंत नका येऊ. माझं एवढं म्हणणं होतं. म्हणून ते लिहिलं होतं की राजनीति का दाया बाया जितना मर्जी खेलो तुम, पर चेतावनी को लेकिन मेरी अपने जहन में डालो तुम, निजी स्वार्थ के खातिर कर कोई राम नाम को गाता हो तो खबरदार कर जुर्रत की और मेरे राम को बाटा तो. खरं तर शब्दांची ही मैफल थांबू नये अशी आहे. आणि जेव्हा मी हे सगळं ऐकत होतो तेव्हा फक्त तुम्हाला पाहत होतो आणि ऐकत होतो. हे सगळे कॅमेरे, सगळं काही जणू विलुप्त झाल्या अशी परिस्थिती होती. इतकं ऐकत राहावं, इतकं मधाळ हे सगळं तुमचं विवेचन होतं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मला पूर्ण विश्वास आहे की आज प्रेक्षकांना सुद्धा एक वेगळा प्रवास, शब्दांचा हा प्रवास तुमच्या साथीनं झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं शंभूराजांच्या कार्यकर्तृत्वाचा हा शब्दोत्सव आपण इथंच थांबूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. था शिवपुत्राची. मंडळी, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्राच्या प्रत्येकाला माहिती आहे. पण हा इतिहास भारताच्या प्रत्येकाला माहीत व्हावा, भारताच्या पलीकडेही तो जावा, याच्यासाठी शंभूगाथा ज्याने लिहिली. एवढंच नाही, प्रभू श्रीराम, रामकृष्ण हरीमधला राम, रामराममधला राम आणि सामान्य माणसाच्या घरातला राम जगापर्यंत पोहोचावा याच्यासाठी ज्याने राम लिहिला. त्याचबरोबर कर्णाची व्यथा ज्यांनी आपल्या शब्दातून मांडली ते सायको शायर म्हणून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या मोबाईलमध्ये पोहोचलेले कवी अभि मुंडे आपल्यासोबत आहेत आणि आज त्यांना बोलतं करणार आहोत. खरं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या जयंतीच्या दिवशी एका बाजूला शंभू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा सिनेमाच्या माध्यमातून चर्चा होत असताना ज्यांनी शंभूगाथा या देशाच्या समोर मांडली हिंदीतून, त्या शंभूगाथेबद्दल सुद्धा आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. धन्यवाद बोलवल्याबद्दल. मला वाटतं मराठीतला तुमचा हा पहिला इंटरव्ह्यू आहे. पण जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळं भारतभर तुम्हाला सगळेजण ऐकत होते, कुणाला माहीत नव्हतं की हिंदीमध्ये शंभूगाथा सांगणारा हा मुलगा मराठी आहे, हे कुणाला माहीत नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, शंभूगाथेबद्दल आपल्याला बोलायचं आहे. पण तुमच्यासाठी हे छत्रपती काय? छत्रपती सर्वस्व आहे. छत्रपती म्हणजे मला जर आता माझे शो पूर्ण भारतात होतात, तर भारतात जेव्हा जेव्हा जाण्याचा मौका भेटतो किंवा जास्त करून बंगळुरूला जातो, तर बंगळूर कधी आपलं होतं वगैरे हे भावना वाचल्यामुळं मला माहिती आहे की आहे. आता कदाचित बँगलोरच्या तिथल्या लोकांना माहीत नसेल, पण तिथं गेलं की आवर्जून मग मी छत्रपतींचा उल्लेख वगैरे करतो, कारण एक आपलंसं आहे ते. आपली अस्मिता आहे, आपली अस्मिता आहे, आपला कणा आहे, आपली ऊर्जा आहे. म्हणजे छत्रपती काय आहे? छत्रपती सर, छत्रपती नजर आहे, छत्रपती म्हणजे जिगर आहे, छत्रपती म्हणजे आग आहे, छत्रपती म्हणजे वाघ आहे, छत्रपती म्हणजे तेग आहे, छत्रपती म्हणजे वेग आहे, राजा म्हणजे छत्रपती, सर्जा म्हणजे छत्रपती, ऊर्जा म्हणजे छत्रपती, अहो दर्जा म्हणजे छत्रपती. पण छावा सिनेमाच्या निमित्तानं सगळीकडे शंभूराजांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व अगदी घराघरापर्यंत, इतर भाषिकांपर्यंत पोहोचत आहे. पण तुम्ही शंभूगाथेच्या माध्यमातून हिंदीतून ही शंभूगाथा तुम्ही लिहिलेली आहे. तुमच्या त्या शंभूगाथेतला एक उल्लेख मला खूप छान वाटला, जेव्हा शंभू महाराज औरंगजेबाला 2 वेळा भेटले त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये. त्या 2 भेटीच्या अंतराच्या नंतर 23 वर्षांनी जेव्हा भेटले तेव्हा तुम्ही त्याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. आणि ते वर्णन मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. एक वेळा भेटले होते ते आग्र्याच्या सुटका आपण म्हणतो जी आहे, तर तेव्हा 9 वर्षाचे संभाजी महाराज थोरल्या छत्रपतींसोबत आणि एक जे दस्त झाले, कैद झाले, तर तेव्हा 32व्या वर्षी, तर ते जे एक 23 वर्षांचा गॅप आहे. त्यानंतर औरंगजेबाने 9 वर्ष घातली होती त्याची
संभाजीला शोधता शोधता मी शंभू गाथेत पण लिहिलंय की 9 साल लढा 9 साल बढ़ा 9 साल से सीना तान खड़ा 9 साल से औरंग जूझ रहा बस एक फतेह की आस लिए 9 साल दुआ ना दर्ज हुई तस्बीह है इबादत पास लिए. यहाँ जमी पे बैठा हाथी कैसे रोकता उड़ते परिंदे को वो खुदा भी कैसे खारिज करता इस नेक खुदा के बंदे को. इतकं पळवलं होतं औरंगजेबाला त्यांनी, इतकं जास्त पळवलं होतं त्यांनी. तर कुठेतरी आता ती जी भेट लिहायची त्यात औरंगजेबाचा आक्रोश पण लिहायचा आहे, आनंद पण लिहायचा आहे आणि एक जिंकल्याची फिलिंग जी आहे त्याच्याकडे ती. पण शेवटी त्या फिलिंगला सडेतोड उत्तर देणं की तू जिंकला नाही आहेस मला पकडून, तू हारलायस. तू जर फेअर गेम खेळला असता, रॅशनली मला पकडला असता, इट्स ओके. तू मला फितुरीनं पकडलेस, माझे लोक फोडून कपटीपणा केलायस ना, तर तू जिंकूच शकत नाही. म्हणून तो प्रसंग लिहिला होता की 23 साल पश्चात संभाजी औरंग के सामने पेश हुए नजारे का इस लुत्फ उठाने मुगलजादे खामोश हुए. सगळ्यांना वाटलं 100% मतलब सगळ्यांना वाटलं की आता हा इतका दस्त झाला आहे, 2 जण उरली आहेत, कवी कलश आणि हे, आणि आता यांना पगडी फेकण्याशिवाय काय अर्थ नाही, पर्याय नाही. शरणी येतील हे, आणि सगळेजण ते शरणी येतील या वाट बघतायत. सगळे दरबार त्यांच्या औरंगजेबाच्या दरबारातली लोक की आता शरण येईल, मग शरण येईल. तर तो सीन मला दाखवायचा होता की शरण कधी येणार नाही आहेत, कारण थोरल्याचे दाखले आहेत ते. 23 साल पश्चात संभाजी औरंग के सामने पेश हुए नज़ारे का इस लुत्फ उठाने मुगलजादे खामोश हुए. 100% यकीन था सबको संभाजी घुटने टेकेगा, जहांपना के कदमों में अपना राज मुकुट वो फेंकेगा. पर औरंगजेब ही जानता था ये गर्दन नहीं झुकने वाली, बाप की भांति लड़ेगा जब तक धड़कन नहीं रुकने वाली. अब सोचो कि तुम मौजूद वहाँ हो संभाजी औरंग के सामने, काँप उठेगा बदन तुम्हारा इन नज़रों की जंग के सामने. फतवाए आलमगिरी एक तरफ और दूजी और सियासत आवाम एक, सिखाता शरीयत सबको दूजे को हर धर्म समान, एक की शान और शौकत मतलब 1/4 विश्व आवाम, एक की दौलत इतनी ही बस बुद्ध कृष्ण सा जीवन ज्ञान. एक ने बदले धर्म कईयों के गर्दन पर रख कर शमशीर, एक ने सबको यही बताया हर मजहब की एक तामीर. अब तुम ही चुनो इन दोनों में से कहाँ पे धागे कच्चे है, औरंग गलत या संभाजी ये तो हर कोई पूछे. तभी संभाजी के करीब आकर पूछे कुछ औरंग ने सवाल, लूट कहाँ रखी है संभा, हम सोच सोच कर हुए बेहाल. और हाँ चल ये भी बता दे कौन थे काफर अब तक जो तुझसे मिले हुए, हम पूछ पूछ के थक गए देख, पर सभी के मुंह यहाँ सिले हुए. तो सांग म्हणतोय. तेवढ्यात संभाजी महाराज साखळदंडात दस्त असताना देखील संभाजी की नजर उठी तब होठों पे मुस्कान लिए कि पैदा ही हम रुद्र हुए हैं हाथों पे अपनी जान लिए. मेरे बाप के पैरों में है दौलत, जा जाकर उसे तो हासिल कर, और इसी बहाने कदम छू लेना, पर पहले खुद को उस काबिल कर. और रही बात तेरे दूसरे प्रश्न की, तो हम मिट्टी से बेईमान नहीं, अपनों की जान में अपनी जान, हम तुझ जैसे हैवान नहीं. आता क्या बात. 1/4 जगावर राज्य करणारा आलमगीर आहे तो, चिडणारा साहजिक आहे. हो. तो चिडला. आग बबूला हुआ बादशाह ये अल्फाज सुनते ही, मनशा नहीं थी उसकी एक और लफ्ज भी सुनने की, नजर तेरी चुभ रही है हमको. आणि तुम्हाला जे म्हटलं की मला आपलं बोलणं झालं की मला 1.5 महिना फक्त एंड लिहायला लागला, 1.5-2 महिने. ते एंड हा होता कि नजर तेरी चुभ रही है हमको है याद दिलाती सिवा की उस, अभी भी उसको याद करूँ तो रोंगटे होते हैं महसूस. सरिया घुसाकर फोड़ दो इन्हें अब और ना हम सह पाएंगे, जुबा काट दो काफर की ताकि हर हर ना कह पाएंगे. नाखून उखाड़ो खाल उधेड़ो जब तक ना घुटने टेकेगा, हमसे बगावत का नतीजा आज जमाना देखेगा. अमन जिसने सिखाया जगत को उस कुरान का तो इल्म धरो, और कौन खुदा कहता है तुम इस हद तक गिर कर जुल्म करो. ये 1-2 नहीं 40 दिन आका के हुक्म पे अमल उठा, हर रोज औरंग पूछ रहा क्या झुकने को वो कबूल हुआ. आणि सो लोक येऊन सांगायचे हुजूर हुजूर जुबा काटी आंखें फोड़ी उसकी दोनों बाहें तोड़ी, नाखून उखाड़े खाल उधेड़ी गोल घुमाकर टांग मरोड़ी, नमक लगाकर जख्म जलाए गोश्त के टुकड़े कुत्तों को खिलाए, पर मजाले शिकस्तों कबूल करे. हुजूर के हम कुछ भूल रहे. मुळात एक महत्त्वाची गोष्ट विसरत होते. पहिले तर तुमको हार मुबारक. आणि ही माझी लिबर्टी घेतली ॲज रायटर म्हणून मी व्यक्त झालो कि पहले तो तुमको हार मुबारक, चाल गलत तुम खेल रहे, सिर्फ जिस्म काटा है तुमने संभाजी तुम भूल रहे. बचपन से है दर्द सहा वो इसके लिए नई बात नहीं, क्या क्या घिनौने जख्म सहे है हरगिज तुझको ज्ञात नहीं, कलेजा नहीं है उसका वो बस पत्थर का एक गोला है, बड़ी बेदर्दी से भूतकाल में नियति ने जिसे टटोला है. नज़रों की रोशनी छीनी पर नजरिया ना तुम छीन सके, अरे कहो कि कायर नज़र को अपनी उसकी नज़रों में दे ना सके.
जुबा काटा चलो बता दिया तुम वाकई शास्त्र से डरते हो, हम राम कृष्ण को गाते हैं तुम बात शस्त्र से करते हो, इतनी आयतें पढ़कर भी मुगलों के पल्ले पड़ा नहीं, इतिहास खुद एक सबूत है शस्त्र शास्त्र से बड़ा नहीं, आखिर सर कलम का हुक्म सुना वो खुद के घमंड को मार गया, आलमगीर मुइनुद्दीन मोहम्मद संभाजी से हार गया. क्या बात आहे. पण हे संभाजी तुम्हाला हिंदीत लिहावे का वाटले? किती दिवस म्हणजे ठीक आहे, आपल्याला खूप गर्व आहे, खूप अभिमान आहे आणि आपला माज आहे छत्रपती, दोन्ही छत्रपती. मग हा माज महाराष्ट्राच्या बाँड्रीबद्दलच, बाँड्री पुरताच का ठेवायचा? माझी इच्छा होती की जसं शिवाजी महाराजांचं नाव कुठे पण आहे, सगळीकडे शिवाजी महाराजांचं नाव आहे. म्हणजे इव्हन जपान वगैरे कुठे मी इंटरव्ह्यूज वगैरे इकडे तिकडे पाहतो तर सगळे जे हिस्ट्रीमध्ये मोठे मोठे रिबेल्स होऊन गेले तर त्यांच्याही मुखात छत्रपतींचं नाव आहे. पण त्यानंतर छत्रपतींचं काय झालं, त्यांना ती क्युरिओसिटी 100% 100% आली असेल की छत्रपती तितके ग्रेट होते. मग क्युरिओसिटी आली असेल ना अर्थात की पुढे काय झालं, पुढे काय पुढे झालं. काय झालं, त्यांच्या मुलाचं काय हां, आणि त्यांची क्युरिओसिटी ते नाही फुलफिल करणार, त्यांची क्युरिओसिटी इथल्या मातीतला माणूस फुलफिल करणार ना, आपण सांगणार. पण आपण आपल्या भाषेत कसं सांगणार? त्यांना मराठी समजून घेऊन किंवा मला मग असं होईल की मी जर मराठी शंभूगाथा लिहिली असती तर कोणाला तरी ट्रान्सलेटर मला बोलवावा लागला असता. मग तो कवितेचा जो इसेन्स असतो, रस असतो, तुम्ही गद्याचं काही करू शकता. पद्य येतं ना, तर पद्याला ट्रान्सलेट करणं खूप कठीण आहे. त्यामुळं म्हटलं की आहे ना आपली भाषा, एक माय एक मावशी आहे. तुम्ही जेव्हा ही शंभूगाथा लोकांना सांगता, काय लोकांची प्रतिक्रिया असते बरं? जेव्हा तुम्ही देशभर ह्याचे कार्यक्रम करता. हां, मी देशभर कवितांचे करतो आणि शंभूगाथेचे म्हणजे अजून तरी नाही झाले. कारण कुठेतरी अपेक्षा होती की महाराष्ट्र दौरा होईल, भारत दौरा होईल, पण तेवढा प्रतिसाद शंभूगाथेला नाही भेटला. मी खूप प्रयत्न केले, खूप मेहनत केली. पण सोशल मीडियावर त्याला खूप लोक सोशल मीडियावर खूप लोक ऐकतात, खूप जास्त लोक ऐकतात. लहान लहान लेकरांना पाठ आहे. 8 वर्ष सॉरी म्हणजे एक आहेत, मला आता स्वराचं नाव वय आठवत नाही आहे, पण जितके काही आता आमचं हे आहेत संघटना आहेत पुण्यातले किंवा इकडं तिकडं, कादंबरी एक म्हणून एक मुलगी आहे, स्वराज म्हणून एक मुलगा आहे, असे हे तर मला 2 माहीत आहेत. पण खूप लोकांना संपूर्ण शंभूगाथा ॲज इट इज पाठ आहे. किती शब्दांची आहे ती, किती ओळी? 84 कडवे आहेत. 84 कडवे आहेत. हो. आणि ते मुखदगत सगळे मुखदगत आहेत. त्यांना असं नाही की सुरुवात केली तर ते शेवट करतील, मधून कुठे विचारा ते बोलतील. पण तुमच्या कवितेचे पात्र जे तुम्ही निवडले त्याच्यातले 2 पात्र खूप इंटरेस्टिंग आहेत. एक आहेत शंभूराजे आणि दुसरे आहेत कर्ण. त्याचं काही कारण आहे ह्या दोघांची निवड करण्यामागचं? कदाचित ही माझी तळमळ आणि शिवाजी सावंतांची तळमळ एक असावी. मी मृत्युंजय वाचली, मी छावा वाचला. मग मला एक गोष्ट तर कळाली की दोन्हीही रुद्र हे फक्त वेगवेगळ्या युगांतलेत. हां. पण त्यांच्यात साम्य जर तुम्ही पाहिलं तर एकदम असं वाटतं की त्यांचंच रिइन्कार्नेशन आहे. कारण अल्पवयात मृत्यू, घाणेरडा मृत्यू, मृत्यूनही लांछन दाग, न चरित्रावर जे लांछन पडले, मृत्यूनंतर हे आज देखील लोक काय काय बोलतात, कर्तृत्ववान आहेत पण त्या कर्तृत्वाची किंमत घरातल्यांनीच नाही केली. असे कितीतरी एक पत्नीव्रता असणं, ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या त्यांना सेम दाखवतात. आणि ती तळमळ कर्णापासून मला आली आणि तेव्हाच मी ठरवलं होतं, जेव्हा कर्ण लिहिला तेव्हाच ठरवलं होतं की मला संभाजी पण लिहायचे. हां. येस. बरं, तुमची आणि शंभूराजांची पहिली भेट कधी झाली? भेट म्हणजे एक तर मला वाटलं होतं की सोपं आहे, म्हणजे छावा लिहू, संभाजी महाराजांना भेटू, आणि जशी आपण मृत्युंजय वाचून ही लिहिली आहे, मृत्युंजय रश्मिरथी राधे वाचून आपण जी कर्ण लिहिला आहे, तर तसंच आपण छाव्याला हे करू. पण नंतर कळालं की नाही, हे अजून खोल आहे. मग अजून खोल आहे. मग वैभव काळे म्हणून मित्र आहे माझा, खूप छान भाषणं असतात त्याची, तर तो अभ्यास खूप जास्त आहे त्याचा संभाजी महाराजांचा. मी म्हटलं यार मला डॉक्युमेंटेशन हे करून दे, अवेलेबल करून दे. मग मी ते वाचायला लागलो. मग नंतर एक गोष्टी बाहेर निघायला लागल्या की जितके काही लांछन डाग आहेत त्यांचे ते एकदम बेबुनियाद आहेत, काही त्याला हे मूळ नाही आहे. पण महाराज जेव्हा डोळ्यासमोर आले, तुम्ही म्हणताय ते तेव्हा आले जेव्हा थोरले छत्रपतींचं निधन झालं, तेव्हा खरे महाराज दिसले मला. कारण एकटा बसून लिहायचो, कुणी नसायचं आजूबाजूला, काय असणार, एकटा बसून लिहिलं की ते जोपर्यंत तुम्ही त्या युगात जात नाहीत. मला एक आपले महेश लांडगे जे आहेत खासदार, तर त्यांना मी एकदा भेटलो होतो. त्यांना शंभूगाथा लिहितोय म्हणून कळालं आणि त्यांना मला भेटायला बोलून घेतलं. भयंकर छान माणूस आहे तो. आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की ज्यावेळेस तुला असं वाटेल की आता मला सुचत नाही आहे, मला बोलता येत नाही आहे, मला आता काय लिहिता येत नाही आहे, तर त्यावेळेस डोळे बंद कर आणि आई भवानीची प्रार्थना कर.
आणि आई भवानीला म्हण की आई तू माझे राजे पाहिलेस, मी माझे राजे नाही पाहिले, पण आता मला माझे राजे पाहायचे, तर थोड्या वेळासाठी तुझे डोळे मला दे. हम्म. तर तसं म्हणून म्हणा किंवा जितके शब्दांमधून म्हणा तसे संभाजी महाराज माझ्यासमोर आले. हम्म. तितके पाहायला भेटले, तितकी भेट झाली, एवढंच.